प्रज्ञा जांभेकर बातम्या देत आहे. ठळक बातम्या. स्वामी विवेकानंदांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवक महोत्सवाचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन. देशाचा युवा वर्ग हा विकासाचा चालक असून देशाच्या सुख आणि सुरक्षेचे मार्ग युवकच तयार करतील असा प्रधानमंत्र्यांना विश्वास. प्रधानमंत्र्यांच्या सुरक्षा त्रुटी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश इंदू मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन. चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर 8.3% राहण्याचा जागतिक बँकेचा अंदाज. आणि कोविड लसीकरण मोहिमेत देशानं आज 154 कोटी मात्रांचा टप्पा ओलांडला. राज्यात काल कोविड-19च्या 34,424 नव्या रुग्णांची नोंद. आता ऐकूया बातम्या विस्तारानं. मात्र त्याआधी एक आवाहन. राज्यासह देशाच्या काही भागात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते आहे. कोरोनाच्या नवनव्या प्रकारांच्या बातम्या चिंता वाढवत आहेत. अशावेळी आम्ही श्रोत्यांना आवाहन करतो की लवकरात लवकर पूर्ण लसीकरण करून घ्या. तसंच 15 ते 18 या वयोगटातल्या मुलांसह इतर नागरिकांनाही लसीकरणासाठी प्रोत्साहित करा. यासोबतच कोरोना प्रतिबंधक नियम पाळा, गर्दी टाळा, मुखपट्टी अवश्य वापरा आणि हात वेळोवेळी स्वच्छ धुवा. चला त्वरा करा, लसीकरण अवश्य करून घ्या. कोरोनाशी संबंधित योग्य माहिती, मार्गदर्शन आणि मदतीसाठी राज्याच्या 020-261-27-394 या मदत क्रमांकावर संपर्क साधा. देशाचा युवा वर्ग हा विकासाचा चालक असून देशाच्या सुख आणि सुरक्षेचे मार्ग युवकच तयार करतील असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. ते आज स्वामी विवेकानंदांच्या जयंतीनिमित्त पुद्दुचेरी इथं आयोजित राष्ट्रीय युवक महोत्सवाचं दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन करताना बोलत होते. भारतातल्या युवकांकडे लोकशाही मूल्य आहेत, त्यामुळे जग भारताकडे आशेनं विश्वासानं बघत आहे असं ते म्हणाले. प्रधानमंत्र्यांनी आज MSME तंत्रज्ञान केंद्राचं लोकार्पणही केलं. आत्मनिर्भर भारतासाठी MSMEची भूमिका महत्त्वाची आहे असं त्यांनी सांगितलं. भारत स्टार्टअपच्या सुवर्णकाळात प्रवेश करत आहे. सध्या 50,000पेक्षा जास्त स्टार्टअपची इकोसिस्टीम भारताकडे आहे असं त्यांनी सांगितलं. राष्ट्र उभारणीसाठी युवकांनी सक्रिय भूमिका घेत देशाच्या परिवर्तनात सहभागी व्हावं असं आवाहन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी आज राष्ट्रीय युवक दिनानिमित्त केलं. युवकांनी मोठी स्वप्न पाहिली पाहिजेत आणि ध्येयपूर्तीसाठी मेहनत घेतली पाहिजे असं ते म्हणाले. स्वामी विवेकानंदांकडून प्रेरणा घेत त्यांची राष्ट्रवादाची मूल्य, त्यांचा जागतिक बंधुत्वावर असलेला विश्वास आणि गरजूंसाठी असलेली अनुकंपा तरुणांनी आपल्या अंगी बाणवावी असं नायडू यांनी सांगितलं. समृद्ध भारतीय संस्कृतीचा युवकांनी नेहमीच अभिमान बाळगला पाहिजे असं आवाहनही त्यांनी केलं. स्वामी विवेकानंदांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहताना ते बोलत होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे. स्वामी विवेकानंदांचं जीवन राष्ट्रीय पुनरुत्थानासाठी समर्पित होतं असं त्यांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे. स्वामी विवेकानंदांनी अनेक तरुणांना राष्ट्र उभारणीसाठी काम करायला प्रवृत्त केलं असंही ते म्हणाले. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आज राष्ट्रीय युवक दिन साजरा होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वामी विवेकानंद यांना अभिवादन करून राष्ट्रीय युवक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही स्वामी विवेकानंद यांना आदरांजली वाहिली आहे. पंजाबमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षा त्रुटीच्या चौकशीसाठी आज सर्वोच्च न्यायालयानं समितीची स्थापना केली. सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश इंदू मल्होत्रा या समितीच्या अध्यक्ष आहेत. सरन्यायाधीश NV रामण्णा, न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या 3 सदस्यीय पीठानं ही समिती स्थापन केली. NIA अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेचे महासंचालक, पंजाबचे सुरक्षा महासंचालक आणि पंजाब तसंच हरियाणा उच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार जनरल या समितीचे इतर सदस्य आहेत. लॉयर्स व्हॉइस या स्वयंसेवी संस्थेनं दाखल केलेल्या याचिकेवरची सुनावणी करताना न्यायालयानं समिती स्थापन केली आहे. चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर 8.3% अपेक्षित असल्याचं जागतिक बँकेनं म्हटलं आहे. पुढच्या आर्थिक वर्षात भारताच्या स्थूल राष्ट्रीय उत्पादनाच्या वाढीचा दर
8.7 राहील, असं जागतिक बँकेच्या ताज्या जागतिक आर्थिक अहवालात म्हटलं आहे. पायाभूत सुविधांमध्ये खासगी क्षेत्राकडून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे. त्याचबरोबर आर्थिक सुधारणांचे लाभही दिसू लागले आहेत. त्यामुळे जागतिक आर्थिक वाढीचा दर चालू आर्थिक वर्षात 4.1% पर्यंत घसरेल, तर पुढच्या आर्थिक वर्षात हा दर 3.2% राहील, असं जागतिक बँकेनं म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कोविड लसीकरण मोहिमेत देशानं आज 154 कोटी मात्रांचा टप्पा ओलांडला. आज सकाळपासून सुमारे 30 लाख नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळे आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या 154 कोटी 12 लाखाच्या वर गेली. राज्यात आज सकाळपासून 1,63,000 नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळे आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची संख्या सुमारे 14 कोटी 10 लाख झाली आहे. त्यात 5 कोटी 68 हजारापेक्षा जास्त नागरिकांना दोन्ही मात्रा मिळाल्या आहेत, तर 1,25,000पेक्षा जास्त पात्र लाभार्थ्यांना लसीची वर्धक मात्रा मिळाली आहे. देशात कोविड-19च्या रुग्णांची संख्या सुमारे 9,55,000 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 96.1% आहे. काल देशभरात 1,94,000 नव्या रुग्णांची नोंद झाली, तर 60,400 रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत 3,46 लाखापेक्षा जास्त रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशात आतापर्यंत ओमायक्रॉनचा संसर्ग झालेल्या 4,868 रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी सर्वाधिक 1,281 रुग्ण महाराष्ट्रातले आहेत. त्याखालोखाल राजस्थानमध्ये 645, दिल्लीत 846, कर्नाटकात 479, तर केरळमध्ये 350 रुग्ण आढळले आहेत. यापैकी आतापर्यंत 1,805 रुग्ण बरे झाले असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं. महाराष्ट्रात काल कोविड-19च्या 34,424 नव्या रुग्णांची नोंद झाली. 18,967 रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर 22 रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात सध्या 2,21,477 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर 94.75% झाला आहे, तर मृत्यू दर 2.2% आहे. राज्यात काल ओमायक्रॉनचा संसर्ग झालेले 34 रुग्ण आढळले. पुणे नगरपालिकेत 25, पुणे ग्रामीण 6, सोलापूर 2, तर पनवेलमध्ये 1 रुग्ण आढळला. राज्यात आतापर्यंत एकूण 1,281 ओमायक्रॉन बाधितांची संख्या आहे. त्यापैकी 499 रुग्णांना त्यांची RT-PCR चाचणी निगेटिव्ह झाल्यानंतर घरी सोडल्याचं आरोग्य विभागानं कळवलं आहे. मुंबईत सतत 3 दिवस कोरोनाची रुग्णसंख्या 20,000च्या आसपास आढळत होती. मात्र आता ही रुग्णसंख्या घटू लागली आहे. मुंबईत काल 11,647 नवे रुग्ण आढळले, तर त्यापेक्षा जास्त म्हणजे 14,980 रुग्ण बरे होऊन घरी गेले. काल आढळलेल्या रुग्णांपैकी 9,667 म्हणजे 83% रुग्णांमध्ये लक्षणं नाहीत. 851 रुग्णांना रुग्णालयात दाखल करावं लागलं. मुंबईत रुग्ण बरे होण्याचा दर 87% असून कोरोना रुग्णवाढीचा दर 1.87% असा आहे. रुग्ण दुपटीचा कालावधी 36 दिवस असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागानं दिली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. स्वामी विवेकानंदांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवक महोत्सवाचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन. देशाचा युवा वर्ग हा विकासाचा चालक असून देशाच्या सुख आणि सुरक्षेचे मार्ग युवकच तयार करतील, असा प्रधानमंत्र्यांना विश्वास. प्रधानमंत्र्यांच्या सुरक्षा त्रुटी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश इंदू मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन. चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर 8.3% राहण्याचा जागतिक बँकेचा अंदाज. आणि कोविड लसीकरण मोहिमेत देशानं आज 154 कोटी मात्रांचा टप्पा ओलांडला. राज्यात काल कोविड-19च्या 34,424 नव्या रुग्णांची नोंद.
याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.